मी विभा अंतरेडी. सध्या मी शिवाजी विद्यापीठात उपकुलसचिव म्हणून काम पाहते. विशेष कक्ष विभागाचं मी सध्या काम पाहत असताना आजचं वर्कशॉप आमच्याकडे राईट टाइम राईट प्लेस स्ट्रॅटेजी घेऊन आलं. तर इथला अनुभव खूपच एनरिचिंग होता आणि नवनवीन आम्हाला प्रॅक्टिसेस ऐकता आल्या आणि कन्क्लुझिव्हलेसली यामध्ये आम्हाला एक युनिफॉर्म प्रॅक्टिसेस करण्यासाठी SOP करायची जी आयडिया मिळाली ती आजच्या कार्यक्रमांच्या प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर सुरेश गोसावीजींनी दिली. डॉक्टर शैलेंद्रजी देवळानकर यांनी सुद्धा आम्हाला आजची हे ट्रेनिंग वर्कशॉप नुसतं रिफ्रेशिंग नसून यापुढेही आणखीन विद्यापीठांना काय अपेक्षित आहे अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त करून आमच्या आशा अधिकच उंचावलेल्या आहेत. आजच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये डॉक्टर बच्छाव सरांनी वेगवेगळ्या रिझर्वेशन गव्हर्नमेंटचे जे GR आहेत किंवा त्यांचे जे शासन निर्णय आहेत याच्यावरती मूळ फोकस दिला आणि ते देत असताना त्यांनी प्रत्येक शासन निर्णय कशा पद्धतीनं काय सांगतोय याची अगदी मुद्देसूद मांडणी केली. त्यामुळं शासन निर्णयाबाबतीतली विस्तृत माहिती त्यांनी आमच्यासमोर सादर केल्यामुळे किती शासन निर्णय सध्या इन प्रोसेस आहेत आणि कुठले अधोरेखित करून आपल्याला पुढे जायचं आहे आपले कार्यपद्धती अवलंबताना याच्यावरती जास्त भर दिल्यामुळे खूप क्लॅरिटी आली आमच्या अंडरस्टँडिंगमध्ये. त्याचबरोबर डॉक्टर विजय पाटील सरांनी मावकच्या काय अपेक्षा आहेत, मावककडनं रोस्टर अपडेट होत असताना विद्यापीठांनी कुठली प्रमुख भूमिका बजावायची आहे, विशेष कक्ष विभागामध्ये जे उपकुलसचिव किंवा तिथला स्टाफ कार्यरत आहे त्यांनी कशा पद्धतीनं या गोष्टीकडे पाहायचं आहे, किती बारीक सारीक मुद्दे त्याच्यातले आपण लक्षात घेऊन काम करायचं आहे याबद्दलची खूप सविस्तर माहिती त्यांनी विशद केली. हे करत असताना त्यांनी काही बारकावे त्यातले समजावून सांगितले. त्यामुळे आम्हाला आमच्या पुढच्या कामकाजाला सुद्धा एक दृष्टी मिळाली, एक फोकस मिळाला आणि या पद्धतीनं मग आम्ही आता पुढे जात असताना त्यांचं मार्गदर्शन मिळेलच. हे करत असताना इक्बाल सरांनी सुद्धा आमच्या काही क्लिष्ट प्रश्नांना उत्तरं दिली. जिथे खूप बारीक सारीक मुद्द्यांमध्ये आम्हाला छोट्या छोट्या अडचणी येत होत्या त्या त्यांनी उलगडून दाखवल्या आणि GRच्या माध्यमातून प्रत्येक GR नक्की काय सांगतोय आणि ज्या क्लिष्ट बाबी हँडल करत असताना आम्ही कशाचा विचार कशा पद्धतीनं करावा, कुठलं इंटरप्रिट कसं करायचं याचे बारकावे आम्हाला खूप छान पद्धतीनं समजावून सांगितल्यामुळे असं एक विजन क्लिअर झालेलं आहे. आता सध्या जे नवीन अधिसूचना शासनाने आणलेली आहे त्यामध्ये आता पुढचं कार्य करत असताना नक्की कुठल्या स्ट्रॅटेजीजनी आम्हाला घेऊन जायला लागेल, त्यामध्ये प्रोफॉर्मा कसे असतील आणि ते करत असताना मागचे शासन निर्णय आणि पुढचे शासन निर्णय आणि येऊ घातलेली एक स्ट्रॅटेजी याचा एकत्रित सांगोपांग विचार करून कार्यपद्धती कशी असावी ह्या सगळ्याच बाबतीमध्ये त्यांनी खूप छान विस्तृत विश्लेषण केल्यामुळे एका पद्धतीचं समाधान वाटतंय की आम्ही पुण्यात आलो, एवढ्या छान ऑर्गनायझेशनमध्ये ट्रेनिंग घेतलं. देवळानकर सरांनी AI विषयी काही गोष्टी उद्धृत केल्या तर त्यामध्ये आम्हाला जरूर असं वाटेल विद्यापीठांना की AI वरती त्यांनी आमच्या अशाच कार्यशाळा घ्याव्या, त्याच्यातली आणखीन माध्यमं आम्हाला समजावून सांगावीत आणि प्रशासन चालवत असताना AIचा कुठे आणि किती कसा वापर करावा याचं जर अचूक काही पिन पॉईंट्स आम्हाला मिळू शकल्या भविष्यात तर विद्यापीठं आणखीन प्रगती करतील आणि केवळ महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभाग, MSFDA आणि भारतभर या सगळ्या विद्यापीठांनी मिळून एक नवीन पाऊलवाट तयार करून त्याचं एक लोकांसाठी एक खूप छान उदाहरण निर्माण करून देतील अशी अपेक्षा मी व्यक्त करते.